भीमा कोरेगाव लढाईबाबत आणि तेथील विजय स्तंभाबाबत ॲडव्होकेट रोहन माळवतकर चुकीचा प्रचार करतात। दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे वक्तव्य करण्याचे प्रयत्न करतात। ते सतत एकच गोष्ट बोलत असतात की विजय स्तंभावर कुठेच महार सैनिकांचा उल्लेख नाही किंवा तसा शब्दप्रयोग सुद्धा झालेला नाही। त्याचबरोबर बॉम्बे आर्मी म्हणजेच रेजिमेंटमध्ये महार सैनिक होते असे कुठलेच पुरावे उपलब्ध नाहीत। परंतु माळवतकर साहेब, तुमचा इतिहासाचा तीड मात्र अभ्यास नाहीये आणि त्याबाबत शोध घेण्याची तुमची मानसिकता सुद्धा नाहीये। कारण तुम्ही आजही लंडनच्या नॅशनल आर्मी म्युझियम मध्ये जर गेले तर तिथे एक महार सैनिकांचा बिल्ला आढळून येतो, ज्यावर कोरेगाव असा सुद्धा उल्लेख आहे आणि तेथेच त्या बॅच म्हणजे बिल्ल्याच्या बरोबर माहिती सुद्धा दिलेली आहे। त्या माहितीमध्ये लिहिलेलं आहे, वेन चार्ल्स ट्रान्सफर्ड बॉम्बे टू द ईस्ट इंडिया कंपनी इन 1668 these units were turned into the Bombay regiment and put under the company control। आणि पुढे अत्यंत महत्त्वाची माहिती दिलेली आहे जे माळवतकर साहेबांनी कानात तेल टाकून ऐकावी। The Mahars served in both Bombay Army and Marine battalions. They were heavily recruited and constitute between a fifth and quarter of the entire Bombay Army। आणि याचा मराठीत अर्थ होतो की 1668 मध्ये जेव्हा चार्ल्स बॉम्बे मध्ये आला तेव्हा बॉम्बे रेजिमेंट निर्माण करण्यात आली आणि या बॉम्बे रेजिमेंट मध्ये खूप मोठ्या प्रमाणात महार सैनिकांची भरती करण्यात आली। या एकूण रेजिमेंट पैकी किंवा एकूण बॉम्बे आर्मी पैकी 104 फक्त महार सैनिकच होते। आणि एक महत्त्वाची गोष्ट, ही लढाई मराठा साम्राज्याच्या विरोधात नव्हती तर फक्त आणि फक्त पेशव्यांच्या विरोधात होती। म्हणून महारांच्या शौर्यावर बोट उचलणं बंद करा आणि अशा प्रकारचा अपप्रचार करून दोन समाजात तेढ निर्माण करणं सुद्धा बंद करा।